हे बघा, पहिल्यांदा तर मी बटर घेतलेलं आहे बघा, आणि यामध्ये आता 1 कप गोडी साखर टाकलेली आहे. तर काय बनवत आहे हे तुम्हाला पुढे कळेलच बघा. हे बटर आणि हे बारीक साखर अशी एकदम अशी पूर्ण हे करून घेतलेली. त्याचं जे पिवळा कलर आलेला की नाही ते पूर्ण व्हाईट कलर होईपर्यंत चांगले आपण ते स्मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा, त्याचा व्हाईट कलर झालेला आहे पूर्ण. मग नंतर त्यात एक कप मैदा घालायचा. आपण कपाचं प्रमाण म्हणजे एकच ठेवायचं सगळं. आणि हे बघा, कस्टर्ड पावडर पण तेवढीच आपण त्यामध्ये मिक्स केलेली आहे. मैदा आणि कस्टर्ड पावडर हे बघा. आणि मग नंतर त्यामध्ये बेकिंग पावडर, एक छोटा चमचा असतो का नाही बेकिंग पावडर, आणि त्यात छोट्या चमच्याने आपण हे करायचं, बेसन पीठ पण त्या छोट्या चमच्याने घालायचं. हे बघा, बेसन पीठ पण घातलं आणि थोडं थोडं दूध घालून असं आपण मळून घ्यायचं आहे. त्याला आपण कणिक कशी मळतो ना त्या प्रकारे मळून घ्यायचं. आणि मग नंतर आपल्याकडे चेरी, काजू, बदाम काय असेल ते आपण छोटे छोटे कप करून टाकू शकतो. हे बघा, मी इथे चेरी टाकलेली आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे इथं मी बिस्किटं तयार करून घेतलेली आहेत, मैद्याची बिस्किटं. हे बघा, आणि अशा प्रकारे ओव्हनमध्ये ठेवलेली आहेत. लगेच बघा, थोड्या वेळातच बिस्किट आपली अशी छान अशी फुगलेली आहेत. आणि खाण्यासाठी आपले बिस्किट तयार आहे एकदम छान. हे बघा, केक पण केलता. केकची रेसिपी पाहिजे असली तर तुम्हाला नक्की सांगा, ते पण दाखवते. आणि अतिशय टेस्टी बिस्किट झालेलं होतं. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. बाय.